नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या धावतच पोलीस स्टेशनकडे चाललेली असते। ती फोनवर बोलत असते की मला नक्की माहित नाहीये की नेमकी काय झालेलं आहे। इकडे तात्या आणि विमल सुटलेले असतात, त्यामुळे आमध्ये असतात ते सर्व। इकडे शालिनी लगेच मनामध्ये म्हणते की हा आनंदाचा सोहळा अजून तुमचा संपलेला नाही का? पण विसरू नका की हा आनंद फक्त माझ्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे। हे सगळं खोटं होतं, तुमची अटक खोटी होती, नित्याचा जबाब खोटा होता, पोलिसांची अटक सुद्धा खोटी होती आणि जामीन सुद्धा खोटा होता। हे सर्व तुम्हाला खरं वाटत आहे ना? हीच तर खरी शालिनीची जादू आहे। यावेळी सगळे फासे बराबर पडलेले आहे। आता नित्याला नाही घराबाहेर काढायला लावलं तर नाव नाही सांगणार, शालिनी असं म्हणते। तितक्यात आदिराज विमल आणि तात्याला घेऊन शालिनीकडे येतो। विमल शालिनीला म्हणते की मालकीनबाई तुमचे खूप उपकार झाले। तात्या सुद्धा म्हणतात की तुमचे खरंच खूप उपकार झाले, आज जर तुम्ही नसता तर आमची इथून सुटका झालीच नसती। शालिनी लगेच म्हणते की प्लीज तुम्ही हात जोडू नका आणि माझे आभार तर मानू नका, देवानेच हे मला करण्याची बुद्धी दिलेली आहे, मी कोण करणार आहे, देवच माझ्याकडून सगळं करून घेत आहे असं म्हणते आणि लगेच आदिराजचा निरोप घेते। पण आदिराज तिला थांबवतो आणि म्हणतो मालकीनबाई घरी तरी चला ना, आमचा पाहुणचार घ्या। त्यानंतर तात्या लगेच म्हणतात हा तुम्ही घरी चला, तुमचे खूप आभाळा एवढे डोंगरा एवढे आमच्यावरती उपकार आहेत। विमल सुद्धा म्हणते की मालकीनबाई घरी चला, मी तुमच्यासाठी चहा करते आणि काहीतरी गोडाचं सुद्धा करते। त्यानंतर शालिनी म्हणते की आत्ता नाही, आत्ता मला खरंच खूप काम आहे, मी नंतर निवांत येईल असं म्हणते। तितक्यात नित्या धावतच तिथं आलेली असते। लांबूनच आदिराज अशी हाक मारते। त्यानंतर लगेच शालिनी म्हणते इथंच होती का ही, म्हणजे लांबून लपून बसून तमाशा बघत होती वाटतं ही असं म्हणते। नित्या आदिराजला म्हणते की मला कळाल्या मी इकडे लगेच धावत आले आहे, काय झालंय नक्की असं म्हणते। पण आदिराज लगेच शालिनीशी बोलतो आणि म्हणतो मॅडम तुम्ही येताय ना घरी? त्यानंतर शालिनी म्हणते की नाही नको, मी आता नंतर येईल। त्या पुन्हा आदिराजशी बोलण्याचा प्रयत्न करते। एवढं सगळं घडलं आहे पण तुम्ही कोणी मला साधा एक फोन सुद्धा केला नाही असं म्हणते, पण तिच्याशी कोणी सुद्धा बोलत नाही। विमल शालिनीला घरी चलण्याचा आग्रह करते पण शालिनी तिला नकार देते। इकडे नित्या लगेच तात्यांना म्हणते की तात्या तुम्ही जरी बोला ना, काय झालं आहे नेमकी? मी घरी गेले तेव्हा मला सावरीकडून सगळा प्रकार कळाला, पण तात्या सुद्धा तिच्याशी बोलत नाहीत। शालिनी लगेच या संधीचा फायदा घेते आणि म्हणते तुम्हाला जेलमधून मी सोडवलं आहे ना, तर चला मग मी तुम्हाला घरी पण सोडवते। त्यानंतर दोघेही नको असं म्हणतात, पण शालिनी म्हणते त्यात काय, मी माझ्या घरी चाललीच आहे ना, मग जाता जाता अगोदर तुम्हाला सोडते, नंतर मी माझ्या कामाला जाते। आणि आता असं म्हणून तिघेही गाडीमध्ये बसायला जातात। नित्या मात्र सर्वांची विनवणी करत असते, आदिराजला वारंवार आवाज देत असते, पण आदिराज तिचं काहीही न ऐकता गाडीमध्ये बसून निघून जातो। इकडे पाहुणे नागदेवतेची पूजा करत असते। तितक्यात विमल, तात्या आणि आदिराज घरी येतात। त्यांना बघून सावरीला खूप आनंद होतो आणि सावरी विमलला मिठी मारते। पाहुणी म्हणते की मालकीनबाईने तुम्हाला सोडवलं ना, कळालं मला ते। अम्मा मात्र घराबाहेर डोकावते पण तिला गौरी म्हणजेच नित्या कुठेही दिसत नाही। तितक्यात विमल पूजा बघते आणि आश्चर्यचकित होते आणि विचारते की हा पत्रा कुठून आणला आहे? अम्मा लगेच म्हणते की नित्या घेऊन आली आहे आणि ती तर तुम्हाला सोडवायला गेली होती, मग ती कुठे राहिली आहे असं विचारते। लगेच पाहुणी म्हणते आली मोठी सोडवणारी, अगोदर स्वतःच सगळं घडून आणायचं आणि नंतर मी नीट केलं, मी सगळं केलं असं आव आणायचा, हिची सवयच आहे तशी। या पत्र्याचं सुद्धा तसंच आहे आणि आई आणि तात्यांना तिने जेलमध्ये टाकलं आहे हे विसरू नका तुम्ही असं म्हणते आणि लगेच सर्वांना पूजेसाठी चला असं म्हणते। इकडे नित्या एकटीच रस्त्याने धावत पळत घरी येत असते। आदिराज दरवाजामध्येच उभा असतो। नित्या धावतच घरी येते आणि आदिराज अशी हाक मारते, तर तेवढ्यात आदिराज तिला म्हणतो की तिथंच थांबा नित्या मॅडम, मी माझ्या आयडिया आणि तात्याची बदनामी केली आहे, मान केलेला आहे त्यांचा, आणि कोणत्या तोंडाने आता इथे आलेला आहात असं विचारतो। आदिराज म्हणतो की या घरामध्ये पाऊल सुद्धा टाकायचं नाही तुम्ही। वर सर्वांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो। त्या लगेच म्हणते की माझी बाजू ऐकून न घेता सर्व ठरवणार आहेस का तू आता रागात आहेस, आपण शांतपणे नंतर बोलूयात असं म्हणते। तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे असं म्हणते। त्यावर आदिराज चिडूनच म्हणतो गैरसमज झाला होता, आता तो दूर झाला आहे, तुमच्या कोणत्याही बोलण्याला आता मी भुलणार नाही। दरवेळेस तुम्ही विश्वास ठेवून माझ्यावरती पाठीत खंजीरच खुपसलेला आहे। तुम्ही माझ्यासोबत काहीही वागला असता तरी मी सगळं सहन करू शकतो, पण तुम्ही माझ्या आयडिया आणि तात्याला त्रास दिला आहे, त्यांना पोलिसात पाठवलेलं आहे, पोलिसांचा मार त्यांना खावा लागलेला आहे, हे मी कधीही विसरणार नाही। मला कधीच वाटलं नव्हतं की तुम्ही असं काही कराल। त्यांच्या विरोधातला न जुमानता मी तुम्हाला या घरात आणलं, तुम्हाला सुनेचा मान दिला,
आणि तुम्ही असं वागलात असं म्हणतो. त्यावर नित्या म्हणते की मी असं का करेन, मी असं काही केलेलं नाहीये, ती कंप्लेंटसुद्धा मी केलेली नाही असं म्हणते. त्यावर पाहुणी जोरात ओरडते, राज काय म्हणाला हे कळालं नाही का तुला? चालती हो या घरातून, थांब, तू अशी नाही ऐकणार. आणि स्वतःच पुढं होते आणि नित्याला हाताला धरून घराबाहेर काढते आणि बाहेर जाऊन तिला ढकलून देते. तर नित्या खाली जाऊन पडते. सर्वांना धक्का बसतो. पाहुणी घरात येते आणि आदिराज चक्क नित्याच्या तोंडावरती दरवाजा लावून घेतो. हेच पाहुणी म्हणते की राज हे तू खूप अगोदरच करायला हवं होतं, बरशी जागा कधी आपल्या घरामध्ये नव्हतीच असं म्हणते. त्यावर आदिराज गब्बस पाहुणे असं जोरात ओरडतो आणि आतमध्ये निघून जातो. इकडे नित्या घराबाहेर रडत असते. तितक्यात शालिनी तिथे येते आणि म्हणते की काय म्हटले होते मी तुला? त्या लगेच उठायला लागते. तर शालिनी तिला म्हणते तशीच बसून राहतो, तुझी जागा माझ्या पायाजवळच आहे. तुला काय म्हटलं होतं, नागपंचमीच्या दिवशी ही नागिन तुला डसणार. आणि तसंच झालं बघ, आदिराजने स्वतः तुला घराबाहेर काढलं. माझा शब्द मी पाळलेला आहे. काय नाव आहे माझं? शालिनी असं म्हणते आणि मोठ्याने हसते. इकडे घरामध्ये सर्व बसलेले असतात. तितक्यात दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो. पाहुणी म्हणते की ही पिढा अशी जाणार नाही, तिला तर मीच बघते असं म्हणून दरवाजा उघडते. तर दरवाजासमोर शालिनी असते. पाहुणी लगेच मालकीनबाई आत या असं म्हणते आणि आदिराजला आवाज देते. राज बाहेर येतो आणि शालिनी बेडवरती बसते. इकडे बाहेर संत्या आणि लवली आलेले असतात आणि नित्या मात्र तिथंच खाली रडत बसलेली असते. पाहुणी शालिनीचे आभार मानते आणि म्हणते मालकीनबाई खूप खूप आभार झाले तुमचे. त्यानंतर शालिनी म्हणते की अगं आभार कसले, हे माझं कर्तव्यच होतं. जाऊ दे, पण जे झालं ते चांगलंच झालं. यातून कमीत कमी कळलं तरी की व्यक्ती कसा आहे. विमल म्हणते की काय चांगलं काय बरोबर हे तर मला तर काही कळेनासंच झालेलं आहे. तात्या लगेच म्हणतात की दुसऱ्याचं अशी पोर घरदार सोडून आपल्या घरी आलेली आहे आणि तिला असं बाहेर काढणं हे मला पटत नाही. शालिनी लगेच म्हणते की हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. ती कितीही वाईट वागली तुमच्याशी तरी सुद्धा तुम्ही तिच्या चांगल्याचाच विचार करता. तर मागे सुद्धा आदिराजला तिने जमिनीच्या प्रकरणामध्ये अडकवलं होतं. त्यावेळेस आदिराजला किती त्रास झाला होता हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे. यावेळी तर तुमच्या विरोधात रीतसर खोटी कंप्लेंट करून तुम्हाला जेलमध्ये पाठवलेलं आहे. त्यावर तात्या लगेच म्हणतात की आपण तरीही त्यांची एकदा बाजू ऐकून घ्यायला हवी होती. त्यांचं काहीही न ऐकता आपण त्यांना घराबाहेर काढलेलं आहे, हे काही बरोबर नाही असं म्हणतो. त्यावर शालिनी लगेच म्हणते की रागाच्या भरात तिला जे करायचं होतं ते तिने केलं. आता डोकं शांत झाल्यानंतर ती वेगवेगळी कारणं देणारच ना. पण आता तुम्हाला जो झालेला त्रास आहे तो आता पुसला जाणार आहे का असं म्हणते. तिला तिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी होती. सावरी बोलते की मला असं वाटतंय की इतकं ताणवायला नको आहे. आदिराज म्हणतो की आपण नाही तर त्यांनी ताणवलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर जाण्याची काहीच गरज नव्हती. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची काहीही गरज नव्हती. पोलीस स्टेशनमध्ये तात्या आणि आयडीला झालेला त्रास हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आता जोवर मला वाटत नाही ना तोपर्यंत मी त्यांना घरामध्ये घेणार नाही आणि जन्मभर जर मला वाटलं नाही ना तर मी त्यांना जन्मभर घरामध्ये घेणार नाही. इतक्यात बाहेर काहीतरी ठोकल्याचा आवाज येतो म्हणून सर्वजण घरातून बाहेर येतात. तर बघतात तर इथे नित्या तंबू ठोकत असते. हे पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. पाहुणी लगेच म्हणते अरे देवा, काय नाटकी पोरगी आहे ही. राज नित्याला विचारतो हे काय चाललं आहे. त्या म्हणते तंबू ठोकत आहे. तू माझ्यासाठी घराचा दरवाजा बंद केला असशील पण तू इथून मला हाकलू नाही शकणार. मी इथे तंबू ठोकणार आणि इथं राहणार, रोज तुला दिसत राहणार, तुला पाहत राहणार. कारण मी अर्धांगिनी आहे तुझी आणि तुझ्यापासून मी कशी काय लांब राहू शकते. आयुष्यभर वाट बघेन मी तुझी. तुला मान्य नाही ना तर मी या घरामध्ये प्रवेश सुद्धा करणार नाही. आदिराज लगेच म्हणतो आणि तो दिवस जर आलाच नाही तर. त्यानंतर नित्या लगेच हातातला हातोडा खाली फेकते आणि म्हणते, गळ्यातलं मंगळसूत्र पुढं करते आणि म्हणते की हे घे मंगळसूत्र आणि तुझ्या हाताने तोडून टाक आणि हे नातं सुद्धा संपून टाक. आदिराज तसंच शांत उभा असतो. पाहुणे लगेच म्हणते राज कसली वाट बघतोय. आता ती स्वतःहूनच म्हणते ना की तोडून टाक, तर मग तोडून टाक ना ते मंगळसूत्र आणि हो एकदाचा मोकळा यातून. आदिराज पाहुणेकडे बघतो आणि काही न बोलता घरामध्ये चाललेला असतो. तितक्यात नित्या त्याचा हात धरते आणि त्याला थांबवते. ती म्हणते की मला माहिती आहे की तू माझ्यावरती चिडलेला आहे. चूक आहे की बरोबर आहे, समज आहे तुझा की गैरसमज आहे, याचा हिशोब मी नाही मांडणार. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपोआपच तुझ्या डोळ्यावरचा पडदा हटेल आणि सर्व तुला समजेल. तर आदिराज लगेच रागातच आपला हात सोडवून घेतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी नित्याने ठोकलेला तंबू काढत असते. तितक्यात एक नाग सळसळत तिथे येतो आणि शालिनी त्याला बघून घाबरते आणि मागे सरकते. त्या लगेच त्या नागराजाला नमस्कार करते आणि म्हणते की नागराजाने येऊन माझा विश्वास खरा केलेला आहे. शालिनी चिडूनच म्हणते पण दरवाजा तर बंद झाला आहे ना आता तुझ्यासाठी. त्यानंतर नित्या लगेच म्हणते दरवाजा घराचा बंद झाला आहे पण आदिराजच्या मनाचा नाही. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.